नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत जोशी. महाराष्ट्रामध्ये ओवी हा काव्य प्रकार खूप प्रसिद्ध आहे. साहित्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ओवीचा वापर केला आणि ग्रामीण भागामध्ये बहिणाबाई चौधरींपासून ओव्या रचण्याचा हा कार्यक्रम हा पुढे सर्व जनमानसात आला. आपल्याकडे कोणतंही मंगल कार्य असेल, मुंज असेल, विवाह असेल, तर अशा वेळी जी वेगवेगळी कामं केली जातात, त्यावेळी जेव्हा सर्व स्त्रिया एकत्र आलेल्या असतात, ह्या ओव्या अशा प्रकारच्या म्हटल्या जातात. परंतु ऐन वेळेला ह्या ओव्या आठवत नाहीत. म्हणून मी काय केलं, परवा साखरपा या गावी गेलो होतो आणि त्यावेळेला तेथील ज्या काही स्त्रिया आहेत, म्हणजे वयानं खूप मोठ्या आहेत, त्यांना ह्या ओव्यांचा अनुभव असावा असं म्हणून मी विचारणा केली आणि त्यातूनच कोंडगाव येथीलच श्रीमती सुलोचना रेमणे यांना मी विचारलं की तुम्हाला ओव्या येतात का? तर त्या म्हणाला हो येतात, आणि जेवढ्या येतात तेवढ्या मी तुम्हाला म्हणून दाखवते. म्हटलं ठीक आहे, मग मी तुमचा व्हिडिओ करतो. ह्यातला हेतू हा आहे की ह्या ओव्या ज्या ज्या वेळेला आपल्याकडे असे समारंभ होतील त्यावेळेला आपल्याला म्हणता याव्यात, यासाठी मी हा प्रयोग केलेला आहे. कृपया आपण सुद्धा अशाच जर कुठे ओव्या मिळाल्या तर त्या जरूर टिपून ठेवा आणि मला पाठवलं तरी चालेल, किंवा अशाच प्रकारचा वेगळा जरी व्हिडिओ केला आणि प्रसारित जरी केला तरी तो सगळ्यांच्या उपयोगी येईल असं मला वाटतं. तर आपण चला ह्या ओव्या पाहूया. यामध्ये प्रथम गणेश स्तवनाच्या ओव्या आहेत, त्यानंतर मंगल कार्यासाठी देवदेवतांना आमंत्रण करण्याविषयाच्या ओव्या आहेत, त्यानंतर मंडप, मेढी, हळद अशा प्रकारची जी कामं आहेत त्यांच्यासाठी म्हटल्या जाणाऱ्या ओव्या, आणि शेवटी जात्यावरच्या ओव्या, अशा 3-4 प्रकारामध्ये मी वर्गीकरण करून आपल्यासमोर ह्या ओव्या ठेवलेल्या आहेत. आधी नाव घ्यावे गणेशा, देवाचे कार्य हे लक्षाचे सिद्धी न्यावे. गणोबा देवा कार्य करी माझे, तोंड भरी तुझे लाडवाने. गणेश देवाला खोबऱ्याचे खाजे, आरंभिले कार्य माझे सिद्धी न्यावे. मंडपाच्या दारी चिखल का झाला, वराडी तोनाला गणराज. आदिमूळ झाडाची पळून गावा, परशुराम देवा आमंत्रण. आदिमूळ झाडा नाशिकच्या रामाला, कार्याच्या कामाला यावे आधी. आदिमूळ झाडा पालीच्या पल्लीनाथा, जवळच्या सद्गुरुनाथा आमंत्रण. आदिमूळ झाडा कोल्हापूर गावा, अंबाबाई देवीला आमंत्रण. नभरियेला खंडीये भाताचा, उदंड गोताचा गणराज. खांद्यावर कुराडी कुठे जाता वराडी, मंडपाला मेढी चंदनाच्या. मंडपाला मेढी घालाव्या तासून, बहिणी वाचून शोभा नाही. मंडपाला मेढी ठेंगण्या रेंगण्या, बहिणी चांदण्या नारायण तुझ्या. मंडप पुडीला उसाच्या पेरानी, परी केल्या दिरानी लक्ष्मी तुझ्या. मंडप पुडला उसाच्या पातीनी, परी केल्या काकीनी लक्ष्मी तुझ्या. मंडपाच्या दारी जास्वंद पानाची, करवली मानाची रुक्मिणीबाई. हळद कुटीता मुसळे घुमती,
मंडवळ्या शोभती सद्गुरु तुला, ओल्या हळदीचे दारी वाळवण, घरी केळवण हरी तुझी. पिवळी साडी नेसे पिवळे तिचे पाय, मनाची वरू माय लक्ष्मी बाई. वाखंडीचे रुखवत करवल्यांची झाली नारी, गोतवळा भारी श्रीकृष्ण तुझा. करवल्यात करवल्या करवल्या आहेत विस, मनाची खाली बैस ऋतुजाबाई. रंगीत पाळणा त्याला रेशमाची दोरी, हलविते गोरी मीराताई. शेजी त्या पुसती तुला भाऊ ग कितीक, पृथ्वीचा चंद्र एक माझा भाऊ राया. आवळा रामचंद्र खेळाया जाई दुरी, हातावर पुरी साखरेची. सावळा रामचंद्र खेळाया जाई लांब, हातावरी जांब साखरेचा. खेळता खेळता बाळ आले विसाव्याला, मांडी देते बसायला सावळ्या रामचंद्राला. राम चालले वनात लक्ष्मण झाडी काटे, एवढ्या पृथ्वीवरी असा बंधू नाही कोठे. माझ्या गदारावरन पाहुणा कोण गेला, सावळा राम चालताना ओळखला. केदार बाळाचा राग दुधासारखा तू गेला, हसवून शांत केला मधुराबाईने. झोपेला रे आले रामा तुझे रे डोळे, लिंबोणी रसगळे शेल्यावरी. ये ग गाई आपुल्या गोठ्यात, बाळाच्या वाटीत दूध देई. मंडळी, मला असं वाटतं आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असणार आहे. जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसाठी सुद्धा शेअर करा. तसेच जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.